गोव्यात एसटी आरक्षण विषयाने सध्या सत्ताधारी भाजपची झोप उडवली आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। कारण सध्या सत्ताधारी भाजपचेच आमदार सत्ताधारी पक्षाला आरक्षणाच्या कचाट्यात धरत आहेत। सध्या विधानसभेत एसटीचे 4 आमदार आहेत, त्यातील 3 सत्ताधारी मंत्री रमेश तवडकर, सभापती गणेश गावकर, गोविंद गावडे तर अपक्ष आमदार अंतोन वाज। पण सध्या एसटी विषयावर सगळे एसटी नेते एकत्र आले आहेत। हा एकत्र येण्याचा मंत्र राजकारणात मात्र अनेकांना परवडणारा नाही। सध्या सरकार आणि पक्ष आरक्षणासाठी प्रयत्न करत आहे, तरी सुद्धा एसटी नेत्यांनी सरकारवर आपला दबाव आणायला सुरुवात केली आहे। दुसऱ्या बाजूला आरक्षण जनगणना आणि डिलिमिटेशन नंतरच द्या अशी मागणी दुसऱ्या 2 समाजांनी सरकार दरबारी केली आहे। आता सरकार दोन्ही बाजूंनी कचाट्यात सापडले आहे। जर आरक्षण दिले तर हे दोन्ही समाज सरकारवर रागवतील का याचाही विचार सध्या पक्षाला आणि सरकारला सत्तेवर राहायचं असेल तर करावा लागेल। तर दुसऱ्या बाजूला एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले नाही तर हा समाज विधानसभा निवडणुकीवेळी गप्प बसणार नाही। सध्या सरकारमधील आमदारच पक्षावर कसा दबाव आणत आहेत हे त्यांनी प्रदेश अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे। जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। गोविंद गावडे आणि रमेश तवडकर यांच्यात राजकीय मतभेद तयार झाले होते आणि या दोन्ही नेत्यांची तोंडे 2 बाजूला होती। याचा चांगला फायदा सत्ताधाऱ्यांना होत होता, ते मग कुणीही असो। पण या नेत्यांना पक्षात कुठेतरी आपली जागा कमी होत चालली आहे याची जाणीव झाली। तर दुसऱ्या बाजूला याच समाजातील काहींना हाताशी धरून प्रस्थापितांचे राजकीय करिअर कसे संपवता येईल यावर काहींनी खेळी सुरू केली होती। ही गोष्ट जेव्हा या नेत्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी एकत्र येण्याचा विचार केला, कारण त्यातूनच सगळ्यांचे भले होणार होते आणि ते आता स्पष्ट दिसत सुद्धा आहे। कारण जेव्हापासून हे सगळे नेते एकत्र आले तेव्हापासून राजकीय आरक्षणाच्या मुद्द्याला आणखी गती मिळाली आहे। रमेश तवडकर आणि गोविंद गावडे यांचे वैयक्तिक राजकारण आता नाही, तर ते काही आहे ते समाजासाठी आहे असे चित्र उभे करण्यात आले आहे। कारण आधी तेच दोघेही एकमेकांना संपवायला उठले होते, आता त्यांना जाग आली। दुसऱ्या बाजूला या समाजातील काही आमदारांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडत आहेत आणि यातून समाजासाठी नक्कीच फायद्याचे ठरणार आहे, यात कोणतीही शंका नाही। आता सरकारमध्ये आमदार असताना सुद्धा या आमदार मंत्र्यांनी जो पक्ष आणि सरकारवर दबाव आणला आहे ते पाहता असे वाटते की या आमदारांना सरकारवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही। कोणत्याही परिस्थितीत राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे। यातून जे एसटी आमदार आहेत ते आपली खुर्ची घट्ट करणारच आणि यातून समाज स्वतःची ताकद सुद्धा वाढवणार। जर या समाजाने आता स्वतःची ताकद वाढवली तर मुख्यमंत्री त्यांचा नक्कीच होऊ शकतो आणि ती गोष्ट सुद्धा त्यांच्यासाठी अजिबात कठीण नाही। पण हे सगळे झाल्यानंतर 10% मतांचा विचार करून केलेले राजकारण सत्ताधारी पक्षाला परवडेल का हा मोठा प्रश्न आहे। कारण आता एक प्रकारचा विरोध दुसऱ्या समाजाकडून आरक्षणाला होत आहे, तो जर झुगारून दिला गेला तर मतदान करताना त्याचा परिणाम काय होणार याचा विचार सुद्धा करणे बंधनकारक ठरणार आहे। गोव्याचा इतिहास पाहिला तर ज्यावेळी गोव्यातील एसटी समाज पेटून उठला तेव्हा त्यांनी आपल्या मागण्या मान्य करायला सरकारला भाग पाडले आहे। त्यांनी स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही, जीव सुद्धा गमावले, पण मागण्यावर तडजोड केली नाही। आता सुद्धा हा समाज परत एकदा त्याच जोमाने पुढे येताना दिसतोय। आता हा इतिहास पुन्हा रिपीट होणार का हे पाहावे लागणार। दुसऱ्या बाजूला एसटी आरक्षणाची मागणी करणारा गोव्यातील धनगर समाज मात्र अजून एसटी आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे। या समाजाकडून निर्णायक हालचाली अजिबात दिसत नाहीत। ते मात्र सत्ताधारी सरकारवर विश्वास ठेवून आहेत। या समाजाला या सरकारवर एवढा विश्वास कुठून निर्माण झाला आहे माहीत नाही, पण विश्वासावर मात्र हा समाज आहे। जर आज 2027 पूर्वी एसटींना राजकीय आरक्षण मिळाले तर एका दिवशी याच भाजप सरकारमध्ये एसटी समाजाचा आमदार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे नक्की।